नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळ तालुक्यात मुबीन शौकत मुल्ला आष्टेकर यांचा धडाकेबाज खोचक वार, नेत्यांवर तिखट टीका, संविधानाचा ध्वज उंचावत स्पष्ट भूमिका. शिरोळ तालुक्यातील सध्याच्या राजकीय वातावरणाला चांगलाच धक्का बसावा अशी भाषणे देण्याच्या शैलीसाठी ओळखले जाणारे भावी नगराध्यक्ष मुबीन शौकत मुल्ला आष्टेकर यांनी तालुक्यातील नामांकित नेत्यांवर थेट आणि धारदार शब्दात हल्लाबोल केला. त्यांच्या या भाषणाची सामाजिक माध्यमांवरही मोठी चर्चा सुरू आहे. माजी खासदार राजू शेट्टींवर जोरदार टीका. माजी खासदार राजू शेट्टी यांचा उल्लेख करताना त्यांनी कडक शब्दात आरोप केले की शेतकरी संघटना विकून खाल्ली, आज कार्यकर्त्यांना सांभाळता येत नाही आणि नेता बनण्यासाठी गाड्या काढल्या जातात, अशा शब्दात त्यांनी शेट्टींना चांगलंच झापलं. तालुक्यातील शेतकरी राजकारणावर या वक्तव्याचा मोठा प्रभाव होईल अशी चर्चा रंगली आहे. दत्त शुगरचे घाडगे आणि यड्रावचे निंबाळकर यांच्यावर गावठी तिखट शैलीतून निशाणा. मुल्ला यांनी आपल्या ओळखीच्या बोलीभाषेतील गावठी शब्दांचा वापर करून दत्त शुगरचे घाडगे यांना चांगलंच सुनावले. तसेच यड्रावचे निंबाळकर यांचीही त्यांनी खिल्ली उडवत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणातील टोलेदार शैली आणि प्रखर शब्दप्रयोगामुळे या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. कोण इनामदार कोण पाटील नाही, इथे सरकार म्हणजे जनता. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हणाले, इथे कोण इनामदार नाही, कोण पाटील नाही, भारतीय संविधानच सर्वोच्च आहे, इथली जनता म्हणजेच इथलं सरकार, जनता ठरवेल तोच अंतिम निर्णय. त्यांच्या या विधानाला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यड्रावकरांसोबत वैयक्तिक वाद नाही, केवळ विचारधारेचा फरक. तालुक्यातील राजकीय समीकरणांची चर्चा करताना त्यांनी एका मुद्द्यावर स्पष्टता आणत सांगितलं, माझा आणि आमदार यड्रावकरांचा वैयक्तिक वाद नाही, आमची विचारधारा जुळत नाही म्हणून मी वेगळा आहे. यड्रावकरांच्या कामाचं कौतुकही. तिखट टीका करत असतानाच मुल्ला यांनी आमदार यड्रावकरांच्या कामाचे खुलेपणाने कौतुक देखील केलं. ते म्हणाले, तालुक्यासाठी त्यांनी केलेलं योगदान मोठं आहे, विकास कामातून त्यांचं कौतुक हे स्वतःच बोलते. मुल्लांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. मुबीन मुल्ला आष्टेकर यांच्या या थेट, बेधडक आणि प्रखर भाषणामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुढील काही दिवस शिरोळ तालुक्यात नवीन चर्चांना आणि राजकीय हालचालींना उधाण येणार हे निश्चित आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार, जय भीम. यड्रावकर माझा विरोधक आहे, यड्रावकर माझे विरोधक आहेत यात शंकाच नाही. पण व्यक्ती म्हणून यड्रावकर फार चांगली व्यक्ती आहे. 2011ला राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी कोण काय म्हणतंय कोण काय नाही म्हणत याचा विचार आपण करायचा नाही, आपण आपलं काम करत राहायचं. या वृत्तीनं मला राजेंद्र पाटील यड्रावकरांना राजकारण शिकवलं. पण यड्रावकरांच्यात आणि माझ्यात वैचारिक वादविवाद होते, वैचारिक मतभेद होते आणि ते राहतील. भविष्यात मी त्यांचा विरोधक होतो. पण येणाऱ्या काळात राजू यड्रावकरांनी फक्त जयसिंगपूरसाठी काम केलेलं आहे. जयसिंगपूरच्या तमाम जनतेला त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. बरेच त्यांच्या हातानं काम होत नाही, पण एक व्यक्ती म्हणून चांगली आहे. पण यड्रावकरांना विरोध हा तालुक्यातील जनता, तालुक्यातील हे काही छाटछूट लोक करत आहेत. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, अहो माधवराव गाडगे तुम्ही चिंचवड लुटला, त्या पतसंस्थेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये लुटला, मग तिथं जाऊन कारखाना काढला आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना लुटला, सरकारला लुटला आणि सबसिडीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये मिळवले. त्या राजू शेट्टींनी संघटना संपवली. स्वतःचे कार्यकर्ते त्या राजू शेट्टीने संपादे आलेले नाहीत. त्या राजू शेट्टींना कारखानदाराबरोबर सेटलमेंट तडजोड करण्यात रस असतो. दुसरा तो निंबाळकर काय म्हणतो, मी सरकार आहे. अरे सरकार बेरकार, जागीरदारी, इनामदारी सन 1949ला संपली. आता इथं सरकार बेरकार कोण नाही. आता इथला सर्वसामान्य माणूसच सरकार आहे, इथले सर्वसामान्य जनताच सरकार आहे. त्यामुळं यड्रावकर हे माझे विरोधक जरी असले तरी यड्रावकरांनी सातत्याने माझा कधी विरोध केला नाही. कारण यड्रावकरांकडं काही नव्हतं त्यावेळी यड्रावकरांचा प्रचार आणि प्रसार मी केलेला आहे. यड्रावकरांच्या आमदारकीच्या तिकिटासाठी सुद्धा मी राबलेलो आहे.
पण आज येड्रावकरांकडे सगळं आहे, पण मी येड्रावकर गटात नाही. मला त्याच्याचही काही दुःख नाही, कारण येड्रावकरांचे माझे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. त्यामुळं तालुक्यातील जनतेने या गोष्टीचा विचार करायला हवे. येड्रावकर म्हणजे माझ्यासाठी फार चांगली गोष्ट नाही आहे, पण येड्रावकरांनी केलेलं काम आणि त्यांनी जपलेले कार्यकर्ते याचा विचार तालुक्यातील जनतेने करायला पाहिजे. या भामट्या ज्या येड्रावकरांच्या विरोधात एकत्रित झालेले ही भामटे, हे पण भामटेच आहेत आणि तो पण भामटाच आहे. त्यामुळे तालुक्यात ही लोक विकास करणार नाहीत. ही लोक एकमेकांवर टीका करून स्वतःची पोळी भाजून घेणारी आहेत. त्यामुळे जनतेने याचा विचार करावा एवढंच सांगतो. थांबतो. जय भीम. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.